वन विभागांतर्गत वनरक्षक आणि वनसेवक पदासाठीची मेगा भरतीची 12,991 पदांसाठीची जी जाहिरात आहे ही पुढच्या आठवड्यात येणार आहे। पाहू शकता सोमवारपासून ही जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर या भरती प्रक्रियेसंदर्भातली पाहू शकता शैक्षणिक पात्रता आहे, वयाची पात्रता, त्याचबरोबर सिलेबस कसा असेल, शारीरिक चाचणी आहे, लेखी चाचणी, तर याबद्दलचा जो सिलेबस आहे हा कसा असणार आहे याबद्दल आत्ताच जाणून घेणं आवश्यक आहे। यासाठीच आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जी भरती परीक्षा आहे ही कशा पद्धतीने घेतली जाईल, 2023 साठी जी आयोजित केलेली भरती परीक्षा होती तर यामध्ये सिलेबस होता, एक्झाम पॅटर्न, त्याचबरोबर परीक्षा, शारीरिक चाचणी, त्याच्याबरोबर शारीरिक पात्रता जी आहे ही कशा पद्धतीची होती ही माहिती असणं आवश्यक आहे। पाहू शकता 2023ला पाहू शकता पैसा आणि नॉन पैसा क्षेत्र जाहिरात आली होती, पण सध्या आता जी जाहिरात येणार आहे 12,000 पेक्षा जास्त जागांसाठीची ही फक्त पैसा नॉन पैसा क्षेत्रासाठी असणार आहे। पैसा क्षेत्रासाठीची जागा या सध्या तरी दिल्या जाणार नाही आहेत। तर पाहू शकता यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा कशी घेण्यात आली होती, तर यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची एकूण 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, यामध्ये स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा जी आहे ही TCS आयन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात आली होती। आता या ऑनलाईन परीक्षेमध्ये पाहू शकता 4 विषयांना गुण होते। मराठी भाषा 30 प्रश्न होते, इंग्रजी भाषेसाठी 30 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 30 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीसाठी 30 प्रश्न होते। यामध्ये ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेच्या दर्जाच्या समान होता। यामध्ये पाहू शकता सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील। आता स्पेशल पाहू शकता वनरक्षक आणि वनसेवक या पदासाठी जी वन संदर्भातले प्रश्न असतील, महाराष्ट्र राज्यातील असेल, देशातील असतील किंवा जागतिक स्तरावरचे जे वनासंदर्भातले प्रश्न असतात, फॉरेस्ट संबंधितले हे प्रश्न जास्त विचारले जातात जनरल नॉलेजमध्ये। यामध्ये राज्याचा भूगोल आला, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबतचे प्रश्न जास्त विचारले जातात। त्या पद्धतीने जो तांत्रिक घटक आहे हे तांत्रिक घटकावरच्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर स्पेशल कोर्स लॉन्च केलेला आहे वनरक्षक भरतीसाठीचा, तुम्ही चेक करू शकता। यामध्ये तांत्रिक घटकावरचे 500 पेक्षा जास्त प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत, चेक केले जाऊ शकतात, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता यानंतर पाहू शकता ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा जी आहे ही आयोजित केली जाईल आणि ही परीक्षा जी आहे ही परीक्षा पाहू शकता एकूण 2 तासाची असणार आहे। 2 तासाची परीक्षा असेल। यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आणि 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील आणि 45% पेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। आता 120 गुणांची परीक्षा आहे, 120 गुणांमध्ये तुम्हाला 45% मिळवणं आवश्यक आहे। आता या 120 गुणांमधून तुम्हाला पाहू शकता 45% जे आहेत तुम्हाला प्राप्त होतील। यामधून 45%च्या नंतरनं जे पुढची जी स्टेप आहे यामध्ये शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि शारीरिक चाचणीसाठी ते उमेदवार पात्र ठरतील। तर यामध्ये कॉम्पिटिशन सध्या खूपच जास्त असणार आहे। तयारी या अगोदरच या भरती परीक्षेची उमेदवारांनी केली आहे, कारण त्यांना माहिती आहे की जाहिरात येणार आहे। आत्ताची तयारी करण्यासाठी सध्या तरी अजूनसुद्धा वेळ आहे। पाहू शकता एकदा जाहिरात आली, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली की खूपच कमी वेळ तुम्हाला तयारी जी आहे परीक्षेची म्हणजे शारीरिक चाचणी असेल किंवा लेखी चाचणीसाठीची वेळ खूपच कमी मिळणार आहे यामध्ये। तर अशा पद्धतीने पाहू शकता ही लेखी परीक्षेसाठीचा जो एक्झाम पॅटर्न आहे आणि सिलेबस हा अशा पद्धतीने असतो। आता यामध्ये आपण पुढे पाहूयात की वयोमर्यादा कशा पद्धतीने असते। आता वयोमर्यादा जी आहे अर्ज करण्याची शेवटच्या तारखेनुसार वयोमर्यादा गणली जाते, वयोमर्यादा सिलेक्ट केली जाते, पण साधारणतः वयोमर्यादा किती आहे याची माहिती आपण चेक करूयात। वयोमर्यादा जी आहे ही गणण्याचा दिनांक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापासून असते। यामध्ये वनरक्षक पदासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा या पद्धतीने आहे। अमागास म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असते। यानंतर पाहू शकता मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 18 ते 32 वर्षापर्यंत वयाची पात्रता। यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू यामध्ये अमागासवर्गीय 18 ते 32,
मागासवर्गीय 18 ते 32 आहे. त्यानंतर माजी सैनिक जे आहेत अमागाससाठी 18 ते 27 आणि सैनिकी सेवेचा कालावधी +3 वर्ष इतकं वयाची पात्रता असते. मागासवर्गीयांसाठी अनाथ आर्थिक दुर्बल घटक 18 ते 32 आणि सैनिक सेवेचा कालावधी +3 वर्ष इतकं असते. प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45 वर्ष, भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 18 ते 55 आणि रोजंदारी मजूर यासाठी 18 ते 55 वर्ष इतका वयाचा जो पात्रता असते, वयाची अट असते यामध्ये. आणि वय गणलं जातं ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जाहिरात निघाल्यापासून अर्ज करण्यासाठीच्या शेवटच्या दिनांकापासून वयाची गणना केली जाते. आता यानंतरनं पाहूयात की शैक्षणिक पात्रता या पदासाठी काय काय आवश्यक आहे वनरक्षक वनसेवक या पदासाठी. तर यामध्ये उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे, महत्त्वाची शैक्षणिक पात्रता. यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केलेली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. त्याचबरोबर माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. त्याचबरोबर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले यामध्ये वन खबरे किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केलेली असल्यास असे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र राहतील. याचबरोबर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास अर्ज अर्हता धारण करणे आवश्यक आहे. सदर अर्हता पात्रता जी आहे ही धारण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. या पद्धतीने झाली ही शैक्षणिक पात्रता आहे. आता पुढे पाहू शकता महत्त्वाची शारीरिक पात्रता आहे. तर शारीरिक पात्रता पाहू शकता उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती आणि वजन हे निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. शारीरिक माप जे आहे पुरुषांसाठी किमान उंची जी आहे सेंटीमीटरमध्ये 163 आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर एवढी उंची किमान आवश्यक आहे. त्यानंतर छातीचा घेर पाहू शकता न फुगवता सेंटीमीटरमध्ये 79 आणि फुगवून सेंटीमीटरमध्ये 84 इतका आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठी. यानंतर वजन पाहू शकता वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणात वजन जे आहे हे ग्राह्य धरलं जातं. ते त्या ठिकाणी जी पात्रता असते त्यानुसार ते पकडलं जातं. आता अनुसूचित जमातीतील उमेदवार जे आहेत यांच्यासाठी थोडीशी पात्रता शिथिल असते. यामध्ये पाहू शकता किमान उंची 152.5 असते, महिलांसाठी 145 इतकी असते अनुसूचित जमातीतील. आता महत्त्वाचं म्हणजे पैसा क्षेत्रातील ही भरती प्रक्रिया सध्या राबवली जाणार नाही आहे. त्यामुळे यामध्ये जे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे यामध्ये ती माहिती दिली जाईल. लवकरच जी जाहिरात उपलब्ध होईल यामध्ये ती माहिती असेलच. त्यामध्ये पाहू शकता अनुसूचित जमातीतील छातीचा घेर जो आहे यामध्ये 79 आणि 84 तो सेमच असणार आहे. यामध्ये किमान उंची 152.5 इतकी आवश्यक आहे. वजन जे आहे वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता जी शारीरिक चाचणी घेतली जाईल ही एकूण 80 गुणांसाठीची असेल. 120 गुणांची परीक्षा आणि 80 गुणांची ही शारीरिक चाचणी असेल. शारीरिक चाचणीमध्ये पहिल्यांदा पाहू शकता चाचणीसाठी पाहू शकता धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे त्या कालावधीनुसार तुम्हाला गुण दिले जातील एकूण 80 गुणांपैकी. तर तुम्ही जर धावण्याची चाचणी जी आहे किती आहे पाहू शकता पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर ही धावण्याची चाचणी असणार आहे 80 गुणांसाठी. आणि ती जर 17 मिनिटांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली तर टोटल 80 गुण दिले जातात. 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमीमध्ये तर 70 गुण. या पद्धतीने गुणांकन पद्धती आहे आणि त्यानुसार 80 गुणांपैकी हे मार्क्स जे आहे धावण्यासाठीचे दिले जातात. 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावू न शकणारा उमेदवार जो आहे सरळ या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येतो. आता पुढे पाहू शकता महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर अंतर धावण्याची एकूण 80 गुणांसाठीची ही शारीरिक चाचणी पात्रता जी आहे पात्रता परीक्षा 80 गुणांची घेतली जाते. यामध्ये पाहू शकता 12 मिनिटांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेत 80 म्हणजे जर पूर्ण केलं अंतर 3 किलोमीटरचं तर 80 गुण दिले जातात. तर या पद्धतीने गुणांकन पद्धती आहे शारीरिक चाचणीसाठीची. आणि त्यानंतरनं अंतिम निवड जी आहे 120 आणि हे जे 80 आहेत असे 200 गुणांपैकी
उमेदवारांची अंतिम जी निवड आहे ही केली जाते। आता 200 गुणांपैकी पाहू शकता सध्याचे जी कॉम्पिटिशन आहे, या अगोदर जी तयारी करत आहेत वनरक्षक पदासाठीची, वनसेवक पदासाठीची, 200 आणि 200 पैकी तुम्ही सांगू शकता 175 ते 180 तुम्हाला आत्ताच तयारी करणं आवश्यक आहे। 160 170 जर तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यामध्ये चान्सेस जे आहे सिलेक्शनचे खूपच कमी होणार आहेत। कारण पाहू शकता अर्ज करण्याच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी खूपच जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे। 12,000 हे जे पदे आहेत यासाठी 2 ते 2 लाखापेक्षा जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे। लवकरच ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे लिंक सुरू होईल आणि त्यामध्ये 180 प्लस तुम्ही घेत असाल 180 प्लसच तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे। नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी जे कोर्स आहे तो तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात कमी किमतीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे। त्याचबरोबर पाहू शकता 80 गुणांची तयारी करण्यासाठी तुम्हाला दररोज जे दिलेलं अंतर आहे ते धावण्याची तयारी करणं आवश्यक आहे दिलेल्या वेळेमध्ये। या पद्धतीने वनरक्षक पदासाठीची तयारी केली जाऊ शकते। शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर जो सिलेबस आहे परीक्षेसाठीचा आणि त्याचबरोबर शारीरिक चाचणीचा तो अशा पद्धतीने असणार आहे। पुढच्या आठवड्यात जी जाहिरात उपलब्ध होईल यामध्ये अजून डिटेल माहिती मिळेल आणि या सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।